नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरीचा तिढा सोडवण्याच्या महायुतीच्या हालचाली अजूनही सुरू आहेत। यामध्ये महायुतीच्या नेत्यांना काही अंशी यश सुद्धा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलाय। दुसरीकडे गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। दरम्यान गोकुळ गीते आणि महायुतीच्या नेत्यांची विमानतळावर चर्चा झाली, त्यामुळे गीतेंच्या निर्णयाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। पाहूयात। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची माघार। गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम। महायुतीकडून गीतेंच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न। नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांच्या हालचाली सुरूच आहेत। या हालचालींना काहीसं यश येतानाही दिसतंय। नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुती समोर उभं राहिलेलं बंडखोरीचं संकट अंशतः टळल्याचं दिसतंय। भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांनी माघार घेतली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई ते नाशिक सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींना आज यश आलंय। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी अधिकृतपणे निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हिरे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। दराडे सक्षम उमेदवार नाहीये, त्यांच्यावर तुम्ही खूप टीका केली, आज एकदम भाषा बदलली आहे। काही दबाव होता का? काय होतं? मी दराडेंची तरफदारी करणार नाही। मी सांगतो की मी उमेदवारीमधून माघार घेतलेली आहे। मी महायुती बरोबर आहे। देवेंद्रजी त्यांच्यासोबत चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे। तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊंनी इथे सांगितलं ना, आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही आणि त्यांनी हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथं सुटणार। प्रसाद हिरे यांची मनधरणी करण्यात यश आलं असलं तरी दुसरे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा अर्ज अद्याप कायम आहे। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही माघार घ्यावी यासाठी उदय सामंत आणि गिरीश महाजन यांचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही कोणावरही दबाव टाकत नसून विनंती करत आहोत असं उदय सामंत आणि गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे। त्यामुळे गीते हे सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। गोकुळ गीतेंशी माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे। 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल। मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्यासाठी जाहीर पाठिंबा देतील। दरम्यान अर्ज भरल्यापासून महायुतीच्या नेत्यांची भेट न घेणाऱ्या गोकुळ गीते आणि महायुतीच्या नेत्यांची आज संध्याकाळी नाशिक विमानतळावर भेट झाली आहे। यावेळी गोकुळ गीते आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। या चर्चेनंतर तोडगा निघणार असंही बोललं जात आहे। तर उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे हे एकाच विमानानं मुंबईसाठी रवाना झालेत। हे तीनही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आज रात्री नाशिक सोबतच जळगावच्या जागेचा तिढाही सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।